शनी शिंगणापुरात क्रांतिकारी पाऊल उचलणाऱ्या महिलेविरोधात ग्रामस्थांनी सभा घेऊन निषेध नोंदवला। इतकंच नव्हे तर शनिदेवाच्या चौथऱ्याला महिलेनं स्पर्श केल्यानं चौथऱ्यावर दुग्धाभिषेक करून त्याचं शुद्धीकरण केलं गेलं। देवस्थानचे विश्वस्त सायाराम बानकर यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय, तर 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। शनी शिंगणापुरात शनिवारी या महिलेनं परंपरेला छेद देत चौथऱ्यावर जाऊन शनिदेवांचं दर्शन घेतलं। या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे, कारण रूढी आणि परंपरेप्रमाणे चौथऱ्यावर जाण्यास महिलांना परवानगी नाहीये। मात्र पुण्यातून आलेल्या या भाविक महिलेनं थेट सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत चौथऱ्यावर शनिदर्शन घेतलं। एवढंच नाही तर शनिदेवांवर तेलाचा अभिषेकही केला। त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत आणि त्यांनी महिलेचा निषेध केलाय। तसंच गावात कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता। ग्रामसभेत या महिलेचा निषेध केला गेला। तसंच गावकऱ्यांनी बंद देखील पाळला होता। शनिदेवाच्या चौथऱ्याचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण केलं गेलं, त्यानंतर महाआरती देखील केली। आपले प्रतिनिधी सुशील थोरात आपल्या सोबत आहेत। सुशीलजी, काय सांगाल? या महिलेचा निषेध केला गेला, दुग्धाभिषेक केला गेला शनिदेवांच्या शिळेचा, काय सांगाल? बरोबर आहे। जी मुलगी आहे ती जे काल सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलेलं आहे, सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते एक मुलगी तिथे दर्शनासाठी आली होती आणि ती कोणाला काही कळायच्या आत वर शनिदेवाला गेली। शनीची हातातली जी पिशवी होती तेलाची ती शनिदेवावर टाकली आणि विदिन सेकंदाच्या आतमध्ये ती पुन्हा परत खाली आली। कोणाला कळायच्या आत ती खाली आली। मात्र या घटनेनंतर याचा पडसाद आता पूर्ण गावामध्ये उमटलेले आहेत। 350 वर्षांची परंपरा या गावामध्ये आहे शनिदेवाची आणि कुणीही महिला आजपर्यंत तिथे गेलेली नाही। शनिदेव बालब्रह्मचारी होते, त्यामुळे त्यांच्याजवळ महिलांनी जाऊ नये अशी एक प्रथा या गावात होती आणि त्यानुसार आतापर्यंत इथलच्या जे महिला आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। ते म्हणलं की आम्ही लहानाचे मोठे झालो, अनेक पिढ्या इथे गेलेल्या आहेत, पण महिला आतापर्यंत शनिदेवाच्या जवळ गेलेली नाही आणि त्या शनिदेवाच्या जवळ गेल्यानंतर कोणतीही स्पर्श केलेला नाही। मात्र या मुलीने जाऊन डायरेक्ट शनिदेवाच्या मूर्तीवर तेल टाकून आली। ही आमच्या भावनांशी खेळण्याचा जो प्रयत्न काही लोक करतात आहेत ते अनजाणतेपणा झाला असेल तर माफीला पर्याय आहे। मात्र हे जर मुद्दामून कोणी करत असेल तर या गोष्टी गावकरी सहन करणार नाहीत आणि इथून पुढच्या काळात आम्ही जर अशा घटना घडल्या तर निश्चितच कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागतील असंही तुमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सुशीलजी, गावकऱ्यांनी जो बंद पुकारला होता त्याविषयी काय सांगाल? बंद आता सध्या बंद हा जो मागे घेण्यात आलेला आहे, कारण आज रविवार असल्यामुळे अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी होत असते। त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी ग्रामस्थांनी हा बंद मागे घेतलेला आहे। सुशीलजी, कुठेतरी सुरक्षा रक्षक याला जबाबदार आहेत, तर त्यांचं निलंबन करण्यात आलंय 7 जणांचं, त्याविषयी काय सांगाल? बरोबर आहे ज्योती, 7 जणांचं निलंबन इथं करण्यात आलेलं आहे। मात्र हे निलंबन करत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये आता जर पाहिलं आम्ही इथं आहोत तर इथे सर्व जे विश्वस्त आहेत देवस्थानचे हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा चेक करतायत। तिथे जर पाहिलं तर ती जी मुलगी आहे ती मुलगी अचानकपणे गेलेली आहे, तिला रोखण्याच्या आत तिथे जाऊन परत आलेली आहे। त्यामुळे सध्या तरी सुरक्षा रक्षकांचं निलंबन केलं गेलं आहे। मात्र सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय की हे न कळत गेलेली आहेत तिथं, म्हणजे त्यामुळे सुरक्षा रक्षकांवर कारवाई करायचं नाही असे 2 मतप्रवाह इथे देवस्थानमध्ये आहेत। त्यामुळे सध्या तरी हे तोंडी आदेश दिलेले आहेत, लेखी आदेश अजून देवस्थानतर्फे देण्यात आलेले नाहीत। ज्योती, धन्यवाद सुशील दिलेल्या माहितीसाठी। सायाराम बानकर हे विश्वस्त आहेत, त्यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय। तर मंदिरातील 7 कर्मचारी निलंबित करण्यात आलंय। शनी शिंगणापूरमध्ये महिलेनं चौथऱ्यावर जाऊन शनिदेवांचं दर्शन घेतलं होतं, त्यामुळे या महिलेचा निषेध केला गेलाय। तर ग्रामस्थांनी शनिदेवांचा दुग्धाभिषेक केलेला आहे, महाआरती देखील झालेली आहे। शनी शिंगणापूर ग्रामस्थांकडून या महिलेचा निषेध केला जातोय। आपण पाहू शकता या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण पाहू शकता ती महिला जी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवांचं दर्शन घेतलंय, तसंच तिने तेल देखील वाहिलेलं आहे। याच महिलेचा निषेध ग्रामस्थांकडून केला गेलाय।
सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत ही महिला चौथऱ्यावर गेली आणि शनिदेवांचं दर्शन तिने घेतलं। आपण पाहू शकता या फुटेजमध्ये ती महिला स्पष्ट दिसतेय। तिने चौथऱ्यावर जाऊन शनिदेवांचं दर्शन घेतलंय, तसेच तेल देखील वाहिलेलं आहे आणि याच महिलेचा निषेधार्थ ग्रामस्थांनी बंद पुकारला होता, मात्र आता तो बंद मागे घेण्यात आलाय। तर शनिदेवांचं दुग्धाभिषेक केला गेलाय, महाआरती देखील केलेली आहे।